नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला चटपटीत वांग बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा ही 4 वांगी घेतलेली आहेत ती, आणि वांगी मोठ्या आकाराची आहेत, छोट्या आकाराची जरी घेतली तरी चालेल। आणि अशा पद्धतीत बघा मी फोडी करून घेतलेल्या आहेत। आत काय किडकं वगैरे असेल का नाही तर आपल्याला समजतं, तर अशा फोडी करून घ्यायच्या। छोटे छोटे जरी घेतले तरी पण चालू शकते। तर सगळ्यांच्या फोडी केल्या होत्या, आणि ह्यातले 2 वांगी बघा अशी किडकी निघालेली, तर त्याला मी अशी कट करून घेतलेलं आहे। तर आता हे काय करणार आहे, स्वच्छ धुतलेलं आहे मी। आता हे मी काढून घेते। वांगी मी पाण्यातनं काढून घेतलेले आहे, तर नितळून घ्यायची पूर्ण। ह्यात काय करणार आहे माहिती आहे का, थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला अशा पद्धतीमध्ये, आणि थोडीशी हळद टाकायची, आणि त्याला थोडंसं आपण असं असं करून घ्यायचं, म्हणजे सगळीकडं मिक्स होईल। लावून घेतले बघा सगळीकडून असं आतपर्यंत। कढई ठेवली बघा गरम करायला। त्याच्यामध्ये आपल्याला एकदम थोडंसं तेल टाकायचं बघा। एक छोटा 1 चमचा किंवा अर्धा चमचा जरी टाकलं तरी पण चालू शकते। आता हे काय तेल करायचं माहिती आहे का, असं पसरून घ्यायचं थोडंसं अशा पद्धतीमध्ये। आता ह्याच्यामध्ये काय करायची, ही हळद मीठ लावलेली वांगे सोडून घ्यायची, आणि वरनं टाकायचे आपल्याला थोडंसं मीठ। असं झाकण ठेवायचं, आणि पहिले 2 ते 3 मिनटं काय करायचं, आपल्याला मोठ्या गॅसवर करायचं आणि हलवत राहायचं बरं का, थोड्या थोड्या वेळानं। आणि परत काय करायचं, आपल्याला 2-3 मिनटानंतर एकदम बारीक गॅस करून 5 ते 7 मिनटं आपल्याला थोड्या थोड्या वेळानं असं हलवत राहायचे। आपण वांगी झाकून ठेवल्यात तोपर्यंत मी त्याचा मसाला तुम्हाला दाखवते। त्यासाठी बघा ही पुदिन्याच्या मी काड्या घेतलेल्या आहेत, असं देठा सकाळी घेतलेल्या आहेत, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहेत, आणि असे कांद्याचा बघा अर्धा भाग फक्त घेतलेला आहे, असे तुकडे करून। थोडंसं आलं घेतलेलं आहे, 4 हिरव्या मिरच्या घेतल्या, तुमच्या तिखटाप्रमाणे घ्या, आणि कढीपत्ता थोडासा घेतलेला आहे, 7 ते 8 पाकळ्या लसणाचे घेतलेले आहेत, 2 चमचे ते 2.5 चमचे शेंगदाणे भाजलेले घेतलेले आहेत। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यात हे सगळं टाकून घेते, आणि आपण ह्याला बारीक करून घ्यायचे। मिक्सरला बघा मसाला मी असा दरदरा केलेला, एकदम पेस्ट केली नाही, पाण्याचा वापर केलेला नाही, फक्त फिरवून घेतलेला आहे। आता हे मी काढून घेते। काढून घेतलाय बघा मसाला। त्याच्यामध्ये मी टाकणार आहे एकदम थोडंसं बघा हा चाट मसाला। ह्याची रेसिपी मी अपलोड केलेली आहे, जर तुमच्याकडे नसेल ना तर 2 ते 3 चिमूट आमचूर पावडर टाका। जर तुम्हाला आमचूर पावडर जर नाही टाकायचं म्हणलं ना तर 1 चमचा लिंबाचा रस टाकला तरी पण चालू शकते। वांग्यांना आपण मीठ लावलेलं आहे, तर त्यासाठी थोडंसंच टाकायचं, जास्त टाकू नका। आणि हे चांगलं आपल्याला आता कालवून घ्यायचं, असं मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। जर तुमच्याकडे जर कांद्याची पात जर असली का नाही तर ह्याच्यामध्ये 1 मूठभर जरी टाकली तरी चालेल बरं का, ते छान चव येईल ना। गॅस मी बंद केलेला आहे बघा आत्ताच, आणि वांगी आपली चांगली वापरलेली आहेत। तर आता हे खाली काढून घेऊया आपण। वांगी बघा मी काढून घेतलेली आहेत, ती मस्त अशी शिजलेली आहेत। आता हे कशी किडकी निघाल्यामुळे हे दोन्ही अर्धे अर्धीच आहेत, ही अक्की आहेत। जर छोटी छोटी जरी घेतली तरी पण चालेल, ही जरा मी मोठी घेतली होती पण ह्यात बी वगैरे जास्त नव्हतं। आता ह्याच्यामध्ये हा मसाला गरममध्येच मी भरून घेणार आहे, तुम्ही थंडमध्ये जरी भरला तरी चालेल। वांग्यामध्ये बघा मी हे सगळं भरून घेतलेलं आहे। अशाच पद्धतीनं तुम्ही कारलं पण बनवू शकता बरं का, छान लागेल। ज्या कढईमध्ये आपण ना वांगी शिजवली होती का नाही, म्हणजे वाफलून घेतली होती, त्याच कढईमध्ये बघा मी परत थोडंसं तेल टाकणार आहे, आणि थोडं गरम होऊन देऊया। तेल बघा चांगलं गरम झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये बघा ही अशा पद्धतीत वांगी ठेवून घ्यायची, आणि देठापर्यंत शिजल्यात बघा। आता मी उचललं तर बघा हे देठाचं निघतंय असं, अशा पद्धतीमध्ये। गॅस आहे मीडियमच। त्याच्या आपला हा राहिलेला जर मसाला ना हा टाकून घ्यायचा सगळाच, आणि हीच वांगी जर भरलेली तुम्ही अशी चपटी जरी केली की नाही अशी दाबून, तरी पण तुम्ही चांगली भाजली जातात। घाई करायची नाही। आता 1 मिनिटभर फक्त मी ही मीडियम गॅसवर ठेवणार आहे, परत एकदम स्लो गॅस करणार आहे। ही जी लागतात का नाही चवीला एकदम मस्त लागतात। अशा खारं वांगं वगैरे सगळ्या रेसिपी आपण अपलोड केलेल्या आहेत बरं का, तर तुम्ही जर वांगी खात असाल का नाही तर तुम्ही अशा पद्धतीने करा। तर गॅस केलेला आहे मी बारीक, झाकण वगैरे ठेवायचं नाही, 2-2 मिनटाला उलटं पालटं करून असं 5 मिनटं करायचं। बारीक गॅसवर बघा मी 5 ते 7 मिनटं थोड्या थोड्या वेळानं असं उलटं करून बघा असं परतून घेतलेलं आहे। जे मसाला आपण मध्ये टाकला होता ना तो पण चांगला ह्याच्याबरोबर मिक्स करून घेतला आहे। अशा पद्धतीनं तुम्ही एकदा जरूर करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, आणि शेअर बी करा।